मित्रांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की करा हा उपाय। तर मित्रांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करा। षोडोपचारे पूजा करून आपल्या पतीच्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी कामना करा। कारण सत्यवानने सावित्रीने सुद्धा वटवृक्षाच्या झाडाखालीच तिथे पूजा केली होती आणि सत्यवानचे प्राण वापस आणलेले होते यमापासून। तर आपल्याला वटवृक्षाची पूजा या दिवशी नक्की करायची आहे। लाल नाही तर हिरव्या बांगड्या आपल्याला दानमध्ये द्यायच्या आहे आणि आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची, तर आपल्याला या दिवशी लाल नाही तर हिरव्या नाही तर पिवळ्या रंगाची साडी घालायची। जर लाल साडी घातली तर ते शुभतेचं प्रतीक आहे, पिवळी साडी जर घातली तर आपल्या नवऱ्याची प्रगती होते। तर आपल्याला अशा रंगाच्या साड्या घालून आपल्याला 7 सवासिनांना ओटी भरायची आहे आणि कुमकुम, मांग भरायचा टिका, मेहंदीचा कोन काहीतरी सुवासिनींना गिफ्ट म्हणून द्यायचे। काळे कपडे घालू नये आणि सफेद साडी पण घालू नये, तर हे 2 कलर वर्जित